नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण विना औषध ॲक्युपंक्चर काय आणि कसं याविषयीची माहिती घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. सगळ्यात आधी डॉक्टरांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट असून ते गेल्या 23 वर्षापासून ॲक्युपंक्चरमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सचिन लोहिया हे बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHOचे अलमनाई आहेत. तसेच इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव देखील आहेत. सरांनी फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट कोलकाता येथून पूर्ण केली आहे. हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य सुद्धा ते आहेत. स्लिप डिस्क आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरवर रिसर्च पेपरसाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरता त्यांना गोल्ड डॉक्स या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये लगेचच आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा, ॲक्युपंक्चर बद्दल आम्ही बरंच ऐकलेलं आहे, मात्र ही पद्धत नेमकी वेगळी कशी आहे इतर उपचारांपेक्षा, काय सांगू शकता? मी ॲलोपॅथीचा पण डॉक्टर आहे, ॲक्युपंक्चरचा पण आहे. ॲलोपॅथीमध्ये मी औषध देतो आणि ॲक्युपंक्चरमध्ये औषध देतच नाही. विना औषध ही उपचार पद्धती आहे. इकडे आम्ही औषधी उपचार पद्धतीमध्ये काय करतो, रुग्णांना त्यांचे सिम्पटम्स विचारतो की त्यांना काय त्रास आहे. त्रासप्रमाणे पूर्ण लिस्ट बनवतो औषधांची. ॲक्युपंक्चरमध्ये तसे न करता रुग्णाच्या आजाराचं मूळ जाणून घेतो आणि त्याप्रमाणे उपचार करतो. तर एकीकडे आपण लक्षणांचा उपचार करतो, एकीकडे मुळाचा उपचार करतोय. लक्षणांचा उपचार आणि रोग दाबल्याने वाढत जातात आणि इकडे आपण त्याला मुळापासून दुरुस्त करतो. तर नेहमीसाठी आजारी पडायची गरज नाही लोकांना. तर असा हा फार मोठा डिफरन्स आहे. ॲलोपॅथीमध्ये आजकाल आपण पाहतो की अनेक रुग्णांना म्हणजे एक आजार नाही आहे, 3-3, 4-4 आजार आहेत. एक रुग्ण म्हणजे 4 डॉक्टर, मल्टिप्लाइड बाय 4. इकडे ॲक्युपंक्चर मध्ये तसं नाही आहे. ॲक्युपंक्चर एकच ॲक्युपंक्चरिस्ट तुमचे सगळे जे आजार आहेत त्यांना सगळ्यांना लिंकअप करतो की ॲसिडिटी आहे, गुडघेदुखी आहे, निद्रानाश आहे. तर ह्या सगळ्यांना आपण कसं बसवायचं एका ट्रीटमेंटमध्ये आणि एकच ट्रीटमेंट होते. बरं, इकडे मग एवढे डॉक्टर म्हणजे खर्च वाढणार, इकडे खर्च कमी होणार. तर असा, आणि माझ्या गेल्या 25 वर्षांपासून माझा अनुभव आहे की अनेक आजार सहज नीट होतात. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की रुग्ण एवढे फिरतात जिकडे तिकडे आणि ॲक्युपंक्चरमध्ये ज्या वेळेला तो झटपट नीट होतो, रुग्णांना आश्चर्य वाटतं की सर, MRIच्या अर्ध्या खर्चात तर मी बरा पण झालो. तर त्याच्यामुळे मी ॲलोपॅथी सोडून ॲक्युपंक्चरकडे आलो. ॲलोपॅथीमध्ये आपण इन्फेक्शनसाठी चांगलं आहे, त्याच्यानंतर काही न्यूट्रिशनल प्रोडक्ट आहेत, विटॅमिन्स आहेत, त्याचे इंजेक्शन्स आहेत. पण ते न्यूट्रिशनचा एक वेगळा सब्जेक्ट आहे. त्याला सगळ्याच औषधी उपचार पद्धतीमध्ये न्यूट्रिशन, डायटरी हा वेगळा सब्जेक्ट आहे. पण हा असा फार मोठा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे मी ॲलोपॅथीमध्ये आलो. नक्कीच. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे, विना औषध उपचार पद्धती आहे ही, ॲक्युपंक्चर नेमकी काम कशी करते शरीरावर? जसं तुम्ही म्हणालात की एका आजारावर ॲक्युपंक्चर काम करतं, बऱ्याच आजारांवर ते काम करतं. कशा पद्धतीनं मात्र हे काम करतं? शरीरावर असे पूर्ण मेरिडियन्सचा असा जाळं असतं, असे मेरिडियन्स आहेत. आता एक मृत माणूस आहे आणि एक जिवंत माणूस आहे. त्याच्यामध्ये एक जी ची आहे, एनर्जी आहे, त्याचा डिफरन्स आहे. ते आपण इकडे औषधी उपचार पद्धती किंवा मॉडर्न मध्ये आपण बघतो की एनर्जी दिसत नाही. आपण घरामध्ये जी लाईट येते ती वायर मधून येते, इलेक्ट्रिसिटी कुठे दिसते आपल्याला. तशीच हे आतमध्ये सिस्टीम आहे मेरिडियन्स नावाची. ही आतमध्ये हे जे चेतना प्रवाह आहेत, कुठे लंग्सला जोडलेले असतात, कुठे हृदयाला, कुठे लिव्हरला, कुठे पोटाला. तर त्याचे जे चॅनल्स आहेत त्याला बारीकशा अशा निडल्स लावून आम्ही त्याला उत्तेजित करून त्या अवयवाला पण दुरुस्त करतो. तसंच तुमचा हात कमजोर असेल, पाय कमजोर असेल, तर त्याच्यावर जे चेतना प्रवाह आहेत त्याला उत्तेजित करून त्याच्यात ताकद वाढून लकवासारखे पण रुग्ण आपण बरे करू शकतो. गुडघेदुखी असेल, त्याचा आजाराचं मूळ शोधून त्याला उपचार करावा लागतो. ठराविक काही 8-10 बिंदूच उपचारासाठी घ्यावे लागतात. शरीरावर खूप बिंदू आहेत, पण तीच एक कला आहे. आता ते जसं तुम्ही ॲक्युपंक्चर मध्ये एक ॲक्युपंक्चरिस्ट सिनियर होतो, तसं त्यांना लक्षात येतं की कमीत कमी बिंदूंनी कसा उपचार करायचा. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ॲक्युपंक्चर कशा पद्धतीने आपल्या शरीरावर काम करतं, त्याचप्रमाणे कुठल्या आजाराने त्रस्त असलेल्या माणसांवर हे काम करतं की मल्टिपल आजारांवर हे सगळं काम करत असतं, काय सांगा? ॲक्युपंक्चर 100 पेक्षा अधिक आजारांवर काम करतं. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवरच आहे.
त्याच्यामध्ये त्यांनी ABCDE मध्ये त्याची वेगवेगळे आजारांची ठेवण ठेवली की ह्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर पूर्ण काम करेल, ह्याच्यावर या गोष्टींना काम करेल. तर हे म्हणजे रिकग्नाइज्ड पॅथी आहे आणि मी म्हणेल की ॲलोपॅथी नंतर ॲक्युपंक्चर एक अशी पॅथी आहे जी जवळपास पूर्ण ग्लोबमध्ये पूर्ण म्हणजे वर्ल्डमध्ये रिकग्नाइज्ड आहे. तर ॲक्युपंक्चरचा हा फार मोठा फायदा आहे याच्यामध्ये. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं, अनेक पेशंट जे आहेत ते भरपूर डॉक्टर्स करून मग तुमच्याकडे येतात आणि वेगवेगळे आजार घेऊन तुमच्याकडे येतात. मग अशा वेळेला हे आव्हान तुम्ही कसं पेलता आणि त्यांना कसं पूर्णपणे बरं करता त्यांच्या जे रुग्ण लवकरात लवकर येतात त्यांना फास्ट उपचार होतं, पण जे उशीर करतात ना मग काहीतरी साईड इफेक्ट पण घेऊन येतात, किंवा लिव्हरचं पण, किडनीचं पण, कोणाला ऍसिडिटी, कोणाला निद्रानाश. म्हणजे एक गुडघेदुखीचा साधारण पेशंट काही काही वेळ घालून घालून आणि निरनिराळ्या औषधी नंतर मग अनेक आजार वाढत जातात. तर अशा वेळेला आम्हाला ॲक्युपंक्चरमध्ये पण आम्ही एकच ट्रीटमेंट त्याला देतो अनेक आजारांवर, पण तरी एक संमिश्र उपचार बनवावं लागतं आणि जुना आजार झाल्यानंतर थोडा वेळ लागतो आणि फ्रेश येतो त्यावेळेला झटपट होतो. पण फायदा रुग्णांना हा मात्र आहे की एकच ॲक्युपंक्चरिस्ट तुमच्या अनेक आजार म्हणजे मेंदूपासून, स्किन पासून, हृदयापासून, लंग्स पासून, पोटापासून सगळ्या आजारावर एकच ॲक्युपंक्चरिस्ट काम करेल. जसं जुन्या वेळी ॲलोपॅथिक डॉक्टर्स MBBS असताना सर्वच करायचे, तसं ॲक्युपंक्चरमध्ये आहे. अजून भारतात तसं आहे. मी जिथं बेचिंगला शिकलो तिथे ह्याचे परत डिव्हिजन्स आहेत. ॲक्युपंक्चर कॅन्सरच्या पेशंटसाठी, ॲक्युपंक्चर मुलांसाठी, ॲक्युपंक्चर स्त्रियांसाठी. पण ॲक्युपंक्चर अजून भारतात प्रिमिटिव्ह आहे. तर हे रुग्णांना फायद्याचं होतं की एकच ॲक्युपंक्चर सगळं करतोय तर तुमचा पैसा, टाइम सगळं वाचतोय. नक्कीच. विना औषधी हे उपचार खरं तर केले जातात. मग यात कुठल्याही प्रकारच्या तपासण्या वगैरे कराव्या लागतात की कशा पद्धतीने हे उपचार असतात? मेन ॲक्युपंक्चर मध्ये नाडी परीक्षण असतं, जिभेचं परीक्षण असतं. त्याच्यावरून आम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की याच्यामध्ये रक्ताचा म्हणजे कमी आहे का, त्याच्यात डिफिशियन्सी एनर्जीची आहे का, आतमध्ये बॉडीमध्ये फ्लुइड जे फिरतात ते कसे फिरत असतील, जिभेवरून लक्षात, त्याच्या जिभेच्या चट्टेवरून लक्षात येतं की लिव्हरचा प्रॉब्लेम असू शकेल का, क्रॅक्स वरून लक्षात येतं की लंग्स मध्ये कुठे असेल का. बरंच डिटेलमध्ये आहे हे शास्त्र. आणि नाडीप्रमाणे पण एक जो सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहे त्याला बऱ्याच प्रमाणे लक्षात येऊन जातं की ह्याच्यामध्ये काय काय दोष असेल. कारण की मी सुरुवातीलाच बोललो, आजाराचं मूळ शोधणं फार आवश्यक आहे. आजाराचं मूळ जाणलं तरच तो आतमधून तो आपल्याला दुरुस्त करता येईल. नक्की. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की विना औषधे उपचार केले जातात, पॉइंट्स शरीरावरचे बारीक बारीक शोधून तुम्ही त्याच्यावर उपचार करत असता. ऑपरेशन सुद्धा या सगळ्याने टाळता येतात का? असे काही पेशंट्स तुमच्याकडे आलेले आहेत का? याबद्दल तुम्हाला काही अनुभव शेअर करायचा आहे? विना औषध आणि विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर पद्धती आम्ही टॅगलाईनच दिली त्याला. आजकाल कॉमन ऑपरेशन्स गुडघ्याचे आहेत, स्लीप डिशचे आहेत, टेनिस एल्बो, काही वेळेला ऑर्थोस्कोपी होते. मोठं हे आपले क्रिकेट स्टार आहेत सचिन तेंडुलकर, त्यांना पण आमच्याकडे टेनिस एल्बोला ट्रीटमेंट दिलेली. तर असे अनेक आजार आहेत. म्हणजे मेन तर स्लिप डिस्क, गुडघेदुखी, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, ह्या सगळ्यांचे आपण ऑपरेशन ॲक्युपंक्चरने बऱ्याच प्रमाणे टाळू शकतो. मोर दॅन 90% लोकांचे आपण टाळू शकतो. एवढा चांगला सक्सेस रेट आहे. अच्छा. गुडघेदुखीची सुद्धा रिप्लेसमेंट आता खूप मोठ्या प्रमाणावर सांगितली जाते आणि सर्रास आजकाल सगळ्यांनाच गुडघेदुखीचा त्रास आहे. तर ही गुडघेदुखीची रिप्लेसमेंट सुद्धा टाळता येऊ शकते का? गुडघा लाख मोलाचा झालेला आहे, अजून 10 लाखापर्यंत पोहोचला नाही. तर गुडघेदुखीमध्ये मध्येच एक आमचे मित्र आहेत ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणले की डॉक्टर, एव्हरी पेशंट, सगळ्या पेशंटला गुडघेदुखीची रिप्लेसमेंटची गरज नसते, परंतु आमच्याकडे पेनकिलर हा मार्ग आहे, तुमच्याकडे ॲक्युपंक्चर आहे, कसे आहेत तुमचे रिझल्ट? म्हटलं अगदी उत्कृष्ट. अनेक लोकांची रिप्लेसमेंट टळतात आमच्या ह्याच्याने. फक्त अर्थात ग्रेड 4-5 पर्यंत जे रिप्लेसमेंट म्हणजे जे खूपच गॅप कमी झालाय, एकदम चिटकून आहेत, त्याच्यामध्ये पण रिझल्ट येतात. काही लिमिटेशन आहेत, पण त्यांना पण ज्यांना खर्च तेवढा नाही करायचा, हा बेस्ट ट्रीटमेंट आहे. आणि 1, 2, 3 ग्रेडमध्ये तर म्हणजे माझ्या, आणि तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, माझे पेशंट्स अक्षरशः आता एक बर्माला फिरून आली गुडघ्याची ट्रीटमेंट करून. काही लोक म्हणजे तीर्थाला जातात, आपले ज्योतिर्लिंग करतात. एक जण तर बरा होऊन तो त्याचा ट्रेकिंगचं करतोय गुडघ्याचे. म्हणजे एवढं चांगलं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही लोकांमध्ये अर्थातच एवढे फास्ट रिझल्ट येतात, हे लोकांनाही आश्चर्य वाटतं की 2-5 दिवसामध्ये आम्हाला पुष्कळ बरं वाटलं, आम्ही इकडे तिकडे एवढं फिरत होतो आणि ह्याच्यात औषध पण नाही शिवाय. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की विना औषध, विना ऑपरेशन हे सगळे उपचार तुम्ही करतात. गुडघेदुखीबद्दल तर आपण बोललो, मात्र स्लिप डिस्क हे सुद्धा टाळता येतं, याचं ऑपरेशन सुद्धा आपल्याला टाळता येतं? स्लिप डिस्क तर म्हणजे असं आहे, खूप दुखतं. म्हणजे पेशंट दिसायला चांगला दिसतो बसलेला,
पण थोडं चालला फिरला की पायाला मुंग्या येतात, बधीरपणा होतो, पूर्ण पाय भरून येतो, कंबर दुखते. काही लोकांची पूर्ण अशी पाठही वाकडी झालेली असते कारण की गादीला खूप सूज आलेली असते. त्यावेळेला पण ॲक्युपंक्चर चांगलं काम करतं. ॲक्युपंक्चरने दोन हाडांच्या मध्ये जी डिस्क आहे त्याची स्वेलिंग कमी होते. स्लिप डिस्क खरं तर हा चुकीचा शब्द आहे. गादी कुठं जाणार नाहीये, गादीची सूज आहे त्याच्यामुळे ते फुगून बाहेर आले. बोटाला मार लागला, बोट फुगलं, याचा अर्थ बोट हल्लं नाही, ते जागीच आहे, फक्त सूज आहे. तर आपल्या ट्रीटमेंटने ती सूज कमी होते. अशात माझ्याकडे एक पेशंट होता ज्याच्यामध्ये स्लिप डिस्कचा एवढा पीस असा बाहेर निघून अक्षरशः आतमध्ये स्पायनल कॅनलच्या जवळ होता. तरी तो म्हणजे हळूहळू आपण उपचार केला, त्याचे सगळे सिम्पटम्स व्हॅनिश झाले आणि नंतर आम्ही पाहिलं की तो हळूहळू ऑटोमॅटिकच ती जी डिस्क आहे ती श्रिंक झाली. म्हणजे असं पण नैसर्गिक पण आतमध्ये बदल होतात. ज्या वेळेला निसर्ग तुम्हाला हेल्प करतोय दुरुस्त करायला, तर ॲक्युपंक्चरनी आणखी त्याला फास्ट करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो. हे नैसर्गिक राहतं, काही आपल्याला काटछाट करायची गरज नाही. अर्थात मी पुन्हा सांगेल की 90% पेक्षा जास्त लोकांना खूप चांगला रिझल्ट आहे स्लिप डिस्कचा. माझ्याकडचा एक पेशंट दुरुस्त होऊन वारकरी समुदायाचा, तो पंढरपूरला पायी गेला म्हणजे स्लिप डिस्कचा पेशंट. एवढे चांगले रिझल्ट. एक पनवेलला पेशंट आहे, तो म्हणला की स्पायनल म्हणजे इंजेक्शन घेतले त्यांनी मणक्यात. डॉक्टर म्हणला आता सारखं सारखं इंजेक्शन नाही होणार मणक्यामध्ये, तात्पुरतं तुम्हाला बरं वाटतं तर ऑपरेशन करा. तो माझ्याकडे आला, बरा झालाय. पुणे ते मुंबई स्वतः ड्रायव्हिंग करतो 150-200 किलोमीटर. एवढं चांगलं झालं. नक्कीच. त्याचप्रमाणे फ्रोझन शोल्डर हा सुद्धा त्रास सध्या आपल्याला सर्रास होताना दिसून येतोय. तर फ्रोझन शोल्डर असेल किंवा स्पोर्ट्सच्या ज्या इंजुरी होतात, तर या इंजुरी सुद्धा आपल्या ॲक्युपंक्चरने पूर्णपणे बऱ्या होतात का आणि त्यातून तो बाहेर निघू शकतो का पेशंट? निश्चितच. फ्रोझन शोल्डर डायबिटीजचं कॉमन कॉम्प्लिकेशन आहे. आम्ही सगळ्यात पहिला प्रश्न हेच विचारतो, हात वर नाही गेला की डायबिटीज आहे का. दुसरा मुंबईतला कॉमन प्रश्न, ट्रेनमध्ये उडी मारून बसतो का रे बाबा पटकन बसतो असा झटका देऊन. तर त्याच्यामध्ये पण फ्रोझन शोल्डर होतो. काही लोक बसमध्ये असं लांब ट्रॅव्हल करतात, तर ह्याच्यामध्ये तो खांदा आखडून जातो, दोन हाडांच्या मधली जागा काही लोकांची कमी होते, चिटकतो, त्याला ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणतात. आतमध्ये जो लॅब्रम असतो, आतमध्ये जो कार्टिलेज असतो तो घासून जातो. तर त्याच्यामुळे रात्री झोपेत थोडाही हल्ला की खूप दुखतं. अक्षरशः एवढ्या कळ्या येतात की माझ्याकडे एक बजाज कंपनी जी आहे त्यांचे मॅनेजर ट्रीटमेंटला होते. ते म्हणले डॉक्टर रात्री उठून बाथरूम मध्ये बसून एकदा रडतो, त्यावेळेला मला बरं वाटतं, एवढं दुखतं खांद्याचं. आपल्या ट्रीटमेंटने उत्कृष्ट उपचार आहेत. एक माझ्याकडे ठाण्याला पेशंट होती, म्हणजे त्यांचं ऑर्थोस्कोपी पण झालं होतं लेडीजचं. अगदी 2 महिन्यात बरी झाली. ती मला म्हणली की डॉक्टर एवढी चांगली उपचार आहे तुमचे, लोकांमध्ये कसं अजून एवढं नाहीये माहिती. म्हणलं आम्ही औषधं देत नाही त्याच्यामुळे तेवढी पब्लिसिटी होत नाही. आणि एक ॲक्युपंक्चरिस्ट नाही म्हणलं तरी आम्ही रोजच्या 80 ते 100 पेशंट करतो, तर त्याच्यामुळे त्याचा पब्लिसिटी आता तुमच्याच माध्यमातून चाललाय. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मधुमेहाचा दुष्परिणाम हा फ्रोझन शोल्डर आपल्याला दिसून येतो, तसेच मधुमेहाचे आणखीन काही दुष्परिणाम आहेत का आणि असे काही पेशंट्स तुमच्याकडे काय काय तक्रारी घेऊन येतात आणि काय काय तुम्ही आतापर्यंत बऱ्या केलेले? मधुमेह वरच्यावर संपूर्ण जगात वाढत चाललाय आणि औषधांनी कंट्रोल असल्यामुळे लोकांना वाटतं की ते दुष्परिणाम नाही चालू. खरं तर तुमच्या अवयवांना आतमध्ये ग्लुकोज भेटत नाहीये, त्याच्यामुळे तुमचे पायातल्या ज्या नर्व्ज आहेत त्या वीक पडतात, पायात जळजळ होतं, न्यूरोपॅथी होते. ॲक्युपंक्चरने ह्याच्याला चांगला फायदा होतो, कारण की ॲक्युपंक्चरने रक्तामध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं शोषण चांगलं होतं. शोषण चांगलं झालं तर ब्रेन पासून नर्व पर्यंत सप्लाय थोडा व्यवस्थित होतो, त्याच्याने जळजळ कमी होते, सुन्नपणा कमी होतं. माझ्याकडे एक न्यूरोपॅथीचा पेशंट, एवढा सुन्न होता पाय, सुन्न झाल्यानंतर चालता पण येत नाही. जसं लहान मूल लडबडतं तसं ते लडबडायचे, वॉकरवर चालायचे. आता तो पेशंट मस्तपैकी आपलं एसटी बसमध्ये चालतो फिरतो. तसंच न्यूरोपॅथी बरे होते. तसंच डायबिटीजने किडनीवर परिणाम होतो, क्रिएटिन वाढतं, हळूहळू वाढत जाते किडनी. वेळी उपचार केला तर डायलिसिस पर्यंत जाण्यापासून वाचू शकतं. फॅटी लिव्हर कमजोर पडतं, त्याला आपण दुरुस्त करू शकतो. डोळ्यामध्ये रक्तवाहिनी आकुंचन पावतात, दृष्टी कमी होते, रेटिनोपॅथी, त्याच्यावर चांगला उपचार करतो. ॲक्युपंक्चरमध्ये लेझरनी आम्ही डोळ्याच्या आसपासचे जे पॉइंट्स आहेत त्याला पण स्टिम्युलेट करतो, म्हणजे डोळ्याला इजा व्हायची भीती नाही. सेफ्टी स्टँडर्ड्स आम्ही फार चांगले मेंटेन करतो. निडल्स पण निर्जंतुक, प्रत्येक वेळेला डिस्पोजेबल अशी एक निडल असते, ही वापरतो. ही निडल एवढी फाईन असते, तुम्हाला कॅमेरा दिसणार पण नाही, एवढी बारीक निडल. आणि ही पूर्ण स्टरलाइज निडल आहे. अशी लावली तर आतमध्ये एवढी गेली, कळत पण नाही गेलेली. म्हणजे लोकांना जी भीती वाटते ॲक्युपंक्चरनी, निडल्सनी म्हणजे भरपूर दुखणार आहे, काही दुखत नाही ते. आणि हे पा, ब्लड पण नाही.
तर त्यामुळे एकदम पेनलेस आहे, लोकांना घाबरण्याची गरज नाही आणि आम्ही फार चांगले सेफ्टी स्टँडर्ड्स ऑब्झर्व करतो. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही ॲक्युपंक्चर करता आणि किती कुठकुठल्या आजारांना आतापर्यंत या सगळ्याचा फरक पडलेला आहे. मेंदूचे आजार सुद्धा बरे होतात का या ॲक्युपंक्चरने आणि आतापर्यंत असे किती पेशंट्स तुमच्याकडे आले आहेत? मेंदूसाठी औषधी उपचारमध्ये जास्त आपण विटामिन्सच देऊ शकतो. बाकी आता लकवा झालेले पेशंट असतात ज्यांचं मेंदू कमजोर आहे, तर ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन करतो. ब्रेनचा जो भाग कमजोर दिसतो MRI मध्ये, त्याला बाहेरच्या त्वचेवरती फाईन निडल्स लावून आपण स्टिम्युलेशन देतो. तसं ॲलोपॅथीमध्ये आपण पार्किन्सन मध्ये बघतो हल्ली की आतमध्ये इलेक्ट्रोड टाकून पण एक मेकॅनिझम आली ट्रीटमेंटची. त्याच मेकॅनिझमवर ॲक्युपंक्चर पण आहे, पण हे इनडायरेक्ट डीप ब्रेन स्टिम्युलेशन आहे. तर मेंदूच्या जो कमजोर भाग आहे तो दुरुस्त झाला तरच लकव्याचा जो हात किंवा पाय आहे तो दुरुस्त होऊ शकतो. तर आम्ही त्यालाच उत्तेजित करतो. शिवाय जे जुने लकव्याचे पेशंट असतात त्यात पाहतो की कुठले मसल्स वीक आहेत, त्या मसल्सवर आम्ही बारीक निडल्स लावून त्याला उत्तेजित करून त्याच्यात ताकद वाढवतो. लकवा म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये फार कॉमन आमच्याकडे पेशंट येतात. तसंच पार्किन्सन, कंपवातासाठी डोपामिन स्टेट टॅबलेट दिले जातात. ॲक्युपंक्चरने ब्रेनमध्ये नैसर्गिक डोपामिन डेव्हलप व्हायला मदत होते. नाहीतर हा वरच्यावर वाढणारा आजार आहे. ॲक्युपंक्चरने आपण बऱ्यापैकी त्याला रोखू शकतो. काही लोकांचा बॅलन्स जातो चालताना, लहान मेंदू कमजोर असतो त्याला फायदा होतो. लहान मुलांमध्ये उशिरा रडल्याने मंद वाढ होते. त्या मेंदू कमजोर असल्याने पूर्ण हात पाय सगळेच कमजोर असतात. काही पोरांचे असे वाकडी असतात हात आणि की पाय, त्याला पण दुरुस्त करता येतं. तोंडात लाळ गळते. सेरेब्रल ॲट्रोफी, सेरेब्रल पाल्सी म्हणतो आपण, ज्याला विस्मरण होतं, लक्षात राहत नाही. अगदी अल्झायमर पर्यंत आमच्याकडे पेशंट येतात, कारण की जास्त औषधात काही नाही करतायत, तर सगळे लोक काही तर काही औषध ट्रीटमेंट शोधत असतात. तर ॲक्युपंक्चर बेस्ट आहे यासाठी. नक्कीच. मला या ॲक्युपंक्चर बद्दल अजून तुमच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचंय. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी. मला काही वेगळं कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे विना औषध ॲक्युपंक्चर कसं करायचं. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सचिन लोहिया सर. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे ॲक्युपंक्चर करण्यासाठी येत असतात, लकव्याबद्दल तुम्ही म्हणत होता की कशा पद्धतीनं लकवा पेशंट आला की तुम्ही उपचार करता त्या पेशंटवर. आणखीन थोडंसं काय सांगू शकता की पॅरालिसिसचा एखादा जर का पेशंट आला तुमच्याकडे, काय उपचार? पॅरालिसिस म्हणजे अर्धी बाजू पॅरालिसिस हा फार कॉमन आहे. काही लोकांना फक्त चेहऱ्याचा होतो. लहान गावामध्ये म्हणतात तोंडावरून वारं गेलं. आणि आमच्याकडे खरेच असे पेशंट येतात की बसच्या खिडकीत बसलो, वारं लागलं, त्याच्याने चेहरा पॅरालिसिस झाला. काही लेडीज येतात की केस धुतले आणि वाळवले पंख्याखाली, तर त्याच्यामुळं चेहऱ्याचा लकवा झाला. तर तसं करायला नाही पाहिजे. तर ह्याच्यावर पण 7th नर्व असते जी पॅरालिसिस होते, त्याच्यामुळं चेहरा वाकडा होतो. फ्रेश जेवढे केसेस येतात ना, 7-8 दिवसात केस आला तर महिन्या 2 महिन्यात जवळपास पूर्ण क्लिअर होतात. अगदी आमच्याकडे 5-10 वर्ष जुने पण केसेस येतात, त्यात लिमिटेशन असतात, पण त्याच्यामध्ये पण चांगले इफेक्ट येतात. तसंच ऍक्सिडेंटचा लकवा, कमरेमध्ये मार बसला, मणक्याला मार बसला तर स्पायनल कॉर्ड वीक होतं. मानेच्या मणक्यात मार बसला तर दोन्ही हात दोन्ही पाय जातात, लघवीचा शौचाचा कंट्रोल जातो. आणि कमरेत बसला तर दोन्ही पाय जातात आणि लघवीचा शौचाचा कंट्रोल जातो. तर ह्याच्यावर पण जी स्पायनल कॉर्ड आहे, जर त्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे, MRI मध्ये पाहतो आम्ही की कुठं प्रॉब्लेम आहे, तर त्याच्या वरच्या लेवलला ॲक्युपंक्चर, खालच्या लेवलला ॲक्युपंक्चर. म्हणजे थोडक्यात एक ब्रिज विस्कळीत झाला तर ब्रिज कसा परत तुम्ही तयार केला तर परत त्याच्यावर वाहतूक चालू शकते. त्या पद्धतीने आपण तो लकवा पेशंट पण आपण दुरुस्त करू शकतो. सध्या पुण्यामध्ये गुलेनबारी सिंड्रोम आहे. असाच मला आठवतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांमध्ये GBSचा फार मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं. आणि एक लेडीज आमच्याकडे लहान मुलाला घेऊन आली होती ट्रीटमेंटला. तो बरा झाला, त्याच्यानंतर ती जिकडं तिकडं असे मुलं भेटले की तिला ते हे स्वभाव होता की त्यांना घेऊन यायचं आमच्यापर्यंत. आणि त्यांना म्हणजे त्या मुलीला मला वाटतं नाही म्हटलं तरी कमीत कमी 50 ते 60 मुलं बरं करण्याचं क्रेडिट जाईल, एवढे ती आमच्याकडे GBS. तसंच ट्रान्सोस मायलायटिस, त्याच्यामध्ये अचानक आपण अनेक आजारांचं कारणच माहित नाही काय. MRI मध्ये दिसतं की इथं व्हाईट स्पॉट आलाय स्पायनल कॉर्डवर, म्हणजे तिथून खालती सप्लाय जात नाहीये. त्याच्यामध्ये पण दोन्ही पाय अचानक अपंग होतात, कुठला ऍक्सिडेंट होत नाही, काही नाही. तसं पण माझ्याकडे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक प्राथमिक शिक्षक होते, त्यांना मी पूर्ण बरं केलेलं आहे. त्यांना सांगितलं होतं न्यूरोफिजिशियनने की हा कधी बरा होणार नाही. तर एक ॲक्युपंक्चर अशी पद्धती आहे
की कोणी जर तुम्हाला म्हटलं की बरा ना होणार तर तुम्ही ऍटलिस्ट इकडे बघा, कारण की त्या डॉक्टरला हे शास्त्र माहित नाही तर तो ह्याच्यातलं काही सांगू नाही शकत. तर रुग्णांनी ह्याचा फायदा घ्यावा. नक्कीच. त्याचप्रमाणे जर का आता आपण डॉक्टर पाहिलं तर ऍसिडिटीचं प्रमाण सुद्धा लोकांमध्ये खूप वाढतंय. तर ऍसिडिटी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची अलर्जी असेल तर या सगळ्यावर सुद्धा आपल्याकडे उपचार आहेत का आणि हे अॅक्युपंक्चरने पूर्णपणे बरे होतात? अॅक्युपंक्चर हे पूर्ण शास्त्र आहे. जसं मी म्हणलं चायनामध्ये वेगळे डिपार्टमेंट आहेत, अजून आपल्याकडे नाही आहेत. तर आम्ही सगळंच काही करतोय. ॲलर्जीमध्ये अॅक्युपंक्चर बिंदूचे जे आम्ही संच तयार करतो, नाडी परीक्षण जिभेचं, त्याच्याने आम्ही काही बिंदूंना उपचार करून फुफ्फुसांची प्रतिकारशक्ती वाढवतो. त्याची प्रतिकारशक्ती वाढली तर फुफ्फुस तुमचा इतर लोकांसारखा काम करेल. आमच्याकडे काही पेशंट येतात जे पंप वापरतात, ते जे खूप अतिरेक आहे त्यांचा पंप वापरायचा, त्याला आपण थांबवू शकतो. पण ज्या वेळेला सुरुवात होते दम लागण्याची त्याच वेळेला उपचार केला, किंवा तुमची सर्दी सुरू झाली, सर्दीनंतर घसा, घशानंतर फुफ्फुसांपर्यंत जातं ते, तर तुम्ही वेळेवरच उपचार केला ना, तुम्हाला पंप पर्यंत जायची गरजच नाही. अॅक्युपंक्चरने तुमची ॲलर्जी सहज नीट होऊ शकते. ह्याच्यामध्ये जर तुमच्या जेनेटिक्समध्ये काही असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही तिथं थोडासा लिमिटेशन्स आहेत, कारण की देवाघरूनच जीन्समध्ये काहीतरी लिहून आलेलं आहे, तर त्याला आपण तरी विना औषध आपण कंट्रोल करतो, त्याच्यामुळे काही दुष्परिणाम नाही. तो फार मोठा फायदा आहे. ॲसिडिटीमध्ये सगळ्यांना आम्ही जे टॅबलेट्स आहेत ते इव्हन केमिस्टला माहीत असतात. अॅक्युपंक्चरने ॲसिडिटीचं कारण काय आहे, लिव्हरची उष्णता आहे का, आतड्याची उष्णता आहे का, लहान आतड्याची आहे का, ब्लडमध्ये हीट आहे का, स्ट्रेसची ॲसिडिटी आहे, ह्याला समजून आम्ही उपचार करतो. त्याच्यामुळे ते मुळाशी बरी होते. आणि ॲसिडिटी पण अनेक लोकांची सहज बरी होते. पण औषधं खाऊन खाऊन रेझिस्टंट डेव्हलप होतो बऱ्याच लोकांना, आणि गोळी बंद केली की डबल ॲसिडिटी होते. त्याच्यापेक्षा वेळेवर अॅक्युपंक्चर करा, तर तुम्हाला औषधांचे साईड इफेक्ट पण वाचतील आणि सतत औषधं घ्यायची गरज नाही. ॲलर्जी ऍसिडिटी दोन्हीवर चांगला ट्रीटमेंट आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे मायग्रेनचं सुद्धा मला विचारायचं आहे की मायग्रेन सुद्धा वाढती समस्या आहे सध्या. ताण वाढल्यामुळे सुद्धा मायग्रेन होताना आपल्याला दिसून येतोय. काय सांगू शकता, मायग्रेनवर सुद्धा आपण अॅक्युपंक्चर देतो का? मायग्रेनसाठी इव्हन टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर्टिकल आलेले आहेत की अॅक्युपंक्चर ही एक होप आहे, ही एक क्युअर आहे मायग्रेनसाठी. बाकी असाध्य आजारामध्ये मोडलं जातं. मायग्रेनमध्ये पण बऱ्याच लोकांना ॲसिडिटी होते, ते म्हणतात मळमळ होती, उलटी केलं की बरं वाटतं, नाही तर डोक्यात ठक 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 दुखतं. मेंदूमध्ये ज्या रक्तवाहिन्या त्या फुगतात त्या, आणि फुगल्यामुळे मेंदूमध्ये जी जागा आहे मेंदूला दाबून टाकतात ते रक्तवाहिन्या, त्यामुळे फार जोरजोरात दुखतं. आवाज सहन होत नाही, सुगंध दुर्गंध सहन होत नाही, वेळेवर म्हणजे झोप कमी झालेली सहन होत नाही, वेळेवर जेवण नाही केलं तरी मायग्रेन धरतं. खूप चांगला मोठा अटॅक येतो. माझ्याकडे एक वाशीला पेशंट आहे, 30 वर्षापासून त्या लेडीजला मायग्रेन आहे. अक्षरशः 15 दिवसामध्ये एवढा चांगला इफेक्ट आला. आणि तिच्या मुलाला पण आहे. मग ती म्हणते जेनेटिक असतं का डॉक्टर? जेनेटिक नसतं मायग्रेन, ते सगळं म्हणजे स्ट्रेस मेकॅनिझम एवढं फॅमिलीमध्ये पण झाला असेल त्या मुलाला पण, की त्याला चिडचिडून कदाचित त्याच्यात स्ट्रेसमधून मायग्रेन डेव्हलप झाला. दोघांना पण मी ट्रीटमेंट देतो, अक्षरशः चांगलं ट्रीटमेंट. नक्कीच. तुम्ही इथे आलात आणि अॅक्युपंक्चर बद्दल इतकी छान माहिती, नसलेली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.